क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात 13 जिल्ह्यांमध्ये सकल आदिवासी समाजाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले। त्याच अनुषंगाने नाशिक कळवण मार्गावर कोल्हापूर फाटा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात सकल आदिवासी संघटनेने पेसा क्षेत्रातील भरती करा या संदर्भात सर्वच आदिवासी बांधवांनी सकाळी 11 वाजल्यापासून कोल्हापूर फाटा इथं रास्ता रोको आंदोलन केले। शासनाच्या निर्णयाविरोधात आज रास्ता रोको करून कळवण नाशिककडे रस्ता बंद केला। सर्व गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहावयास मिळत आहे। आदिवासी बांधवांचा अंत बघू नका अशा प्रकारच्या घोषणा देत नोकरी आमच्या हक्काची, पेसा क्षेत्राची भरती झालीच पाहिजे, कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। कळवण महामार्गावरील प्रांत कार्यालय या ठिकाणी सदर पेसा भरती करा या संदर्भात चर्चा करण्यासाठी सर्व परिसरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या आंदोलनास भारतीय कम्युनिस्ट पक्ष कळवण तालुका तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, सर्व आदिवासी संघटना तसेच आदिवासी पत्रकार बांधव, आंबेडकर विचार मंच कळवण यांनी या मोर्चाला पाठिंबा दिला। या मोर्चा दरम्यान चक्काजाम केल्यानंतर एक रुग्णवाहिका येत असल्याचं आंदोलकांच्या निदर्शनास येताच आंदोलकांनी बाजूला होत रुग्णवाहिकेला तात्काळ रस्ता मोकळा करून दिला। म्हणून एक प्रकारे आदिवासी समाज कुणाचाही जीव घेत नाही तर जीवदान देतो असं चित्र पाहायला मिळाले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी नाशिक विभाग प्रमुख पुंजाराम खांडवी, पुनत खोरे, आपल्याला एकवटलं पाहिजे, सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। आज ही काळाची गरज आहे, परंतु ज्याला खरा लाभ मिळतोय ते लोक जर घरी राहत असतील याच्यासारखं दुर्दैव आपल्या आदिवासी समाजाचं कुठलंही कुठलंच नाही। म्हणून आज संख्यात्मक आपण 500-600 लोक आहेत। आमच्यासारखे आदिवासी विरहित संघटनेचे प्रमुख इथं आम्ही आलो आहोत। म्हणून आज या ठिकाणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचा तालुका अध्यक्ष म्हणून मी आपला या सर्व आंदोलनाला पाठिंबा देतो। पाठिंबा द्यायचं कारण आम्ही पण आदिवासी आहोत, आम्ही पण आदिवासी भागात राहतो, आम्हाला आदिवासींच्या अडचणी माहिती आहेत। आदिवासी कोणत्या दरातून गेला, त्यांनी काय संघर्ष केला। म्हणून मी नेहमी म्हणतो की आदिवासी अशी एक जमात आहे की ते प्रामाणिकपणे कष्ट करून अतिशय भला पाचोळा पूर्वीच्या काळी कंदमुळे खाऊन जगलेला हा समाज आहे, कोणाचं वाईट न केलेला हा समाज आहे। अनादी काळापासून शांततेत व्यवस्थित आणि चापुरीबद्ध जीवन जगणारा हा समाज आहे। आणि या समाजाचं जेही काही कर्तृत्व हे स्वकष्टाचं आहे, याला कोणी भीक घातलेलं नाही किंवा याने भिक्षा मागितलेली नाही। यांनी जे केलेले स्वकर्तृत्वावर केले याचा अभिमान आम्हाला पण आहे। म्हणून आज या ठिकाणी जेव्हा 80-90% लोक आपल्या आदिवासी विभागात राहतो त्या ठिकाणी आपलं कर्तव्य आहे की आपण आपल्या लोकांना पाठिंबा दिला पाहिजे। इथं जात न्याय नाही, इथं जात न्याय आरक्षण नाही, परंतु जे आमचे संवर्ग आहे, आमचा जो गरीब वर्ग आहे, जो आदिवासी आहे, त्या आदिवासींना निश्चित न्याय मिळाला पाहिजे। आणि तो का मिळून तो आमचा हक्क आहे, कारण या भारताच्या भूमीमध्ये आम्ही आदी होतो। हे जगाला काही सांगण्याची गरज नाही, हे सगळ्यांनी मान्य केलेलं आहे। ज्याचा आदिवासी आहे, पूर्वी 1972च्या काळामध्ये आपल्याला वनवासी म्हटलं गेलं। वनवासी हा शब्द आपल्याला मान्य नाही, वनवासी म्हणजे आपण आदिवासी आहोत, या भूमीचे खरे मालक आहोत। आपला आदिवास होता, आदिवास आपला असल्यामुळे आपला तो हक्क आहे, आपला अधिकार आहे। जल, जीवन, जमीन, जंगल याचा जर कोणा उत्तराधिकारी कोणी असेल तर प्रथम अधिकार आपला आहे। मी असं म्हणत नाही की बाकीच्या लोकांचा अधिकार नाही, त्यांचा पण अधिकार आहे, पण प्रथम अधिकार आमचा आहे। फर्स्ट प्रायोरिटी आदिवासींची आहे। हे जगाने, कोर्टाने, न्यायाने सर्वांनी मान्य केलेली आहे। आणि असं असताना जर सरकार आम्हाला वेठीस धरत असेल, सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत असेल, आमच्या गोरगरीब मुलं जर उपोषणाला बसत असतील, तुम्ही त्याची नोंद घेतली नसेल तर तुमचा आम्ही जाहीर निषेध करतो। सरकारचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो की तुम्ही आमच्या मागण्या का पूर्ण करत नाही, आमच्या मुलांना काय न्याय देत नाही। आमची मागणी छोटीशी आहे आणि ती घटनेत पण आहे, संविधानात पण आहे। मागणी रास्त आहे, मागणी चुकीची अजिबात नाही, पण तुम्हाला विलंब का लागतो, तुम्ही का करत नाही, याचा अर्थ तुम्ही जातीवादी आहात, तुम्ही धर्मांध आहात, तुम्हाला धर्माचा वेढा पडलेला आहे, तुम्ही धर्माच्या विचारांचे आहात, तुम्ही जातीयवादी आहात, तुम्ही जातीच्या विरोधात आहात, हे आमच्या लक्षात आलेलं आहे। आमच्या ज्या आदिवासींमध्ये सर्व जाती आहेत त्या जातीचं वर्गीकरण पण तुम्ही शासनाने केलेलं आहे। कोणती जात, कुठली जात, किती
56 जाती आदिवासींमध्ये आमच्या भारतात मोजल्या गेलेल्या आतापर्यंत ऑन पेपर ऑन रेकॉर्ड इतर काही जातींचा सुद्धा समावेश त्यांनी चुकीच्या पद्धतीने केला, त्याचा सुद्धा या ठिकाणी विरोध करतो. बोगस आदिवासी आहेत. मागे मी 2 लोकांनी मला स्पष्ट सांगितलं की आम्ही आदिवासी नव्हतो, मोकळं सांगितलं एका व्यक्तीने, पण आम्ही कोळी या समाजाच्या माध्यमातून आदिवासी आम्ही नाव लावलेलं आहे. परंतु बरेच लोक आहे बोगस आदिवासी होते. त्या ठिकाणी सुद्धा आमचा एक मुद्दा आहे की हे जे बोगस आदिवासी तुम्ही घुसलेले आहात यांना सुद्धा तुम्ही बाहेर करा, यांची सुद्धा चौकशी करा. बोगस आदिवासी किती आहेत, ओरिजिनल किती आहेत, आमचा हक्क बनतो आणि तुम्ही बोगस आदिवासी घुसवतात. राजकारणाच्या माध्यमातून काही बोगस आदिवासी घुसलेत, जमिनी खरेदी विक्रीच्या बाबतीत काही आदिवासी बोगस आदिवासी घुसलेत. असं होत असताना हा मूळ आदिवासी समाजावर अन्याय आहे आणि तो जर अन्याय हटवायचा असेल तर बोगस आदिवासी पण आम्हाला नको आणि त्यांची रितसर यादी करा, त्याची चाचणी करा, त्याच्या वंशजांचं वंशावळ काढा की पूर्वी कोण होते ना आज ते आदिवासीमध्ये समाज निर्माण झालाय. काय आदिवासीमध्ये पूर्वी लोक आदिवासीचा तिरस्कार करत होते, यांना आदिवासी नको आणि आज तुम्हाला आदिवासी पाहिजे. कशासाठी? फायद्यासाठी, तुम्हाला राजकीय फायद्यासाठी. त्याच्या विरोधामध्ये आज सर्व आदिवासी बांधव या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि पेसा भरती झाली पाहिजे यासाठी आपण आज नाशिक कळवण या रस्त्यावरती रास्ता रोक केलेला आहे. त्याबद्दल मी सर्वांचं पत्रकार संघाच्या वतीने अभिनंदन करतो आणि सर्व पत्रकाराच्या वतीने आदिवासी पत्रकाराच्या बांधवाच्या वतीने आपल्याला सर्वांना पाठिंबा जाहीर करतो. जय आदिवासी, जय जवाहर. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.